नाही बघा, आपण आता ह्याच्यातून ब्लिंकिटवरनं मागवलं आहे आणि ते दाखवत आहेत तरी की 15 मिनिट्समध्ये तुमच्या दारामध्ये येणार. आता 15 मिनिट्समधले 14 मिनिट्स राहिले, पण ते खरंच तेवढ्या वेळात येतंय का हे मला बघायचं आहे. आणि ते आपल्याला स्टार द्यायला सांगताय, 5 स्टार रेटिंग द्या, अमुक द्या. पण आम्ही पहिलं त्यांच्या दारात आल्याशिवाय सांगितलेल्या टायमिंगमध्ये जर दारात आलं तरच आम्ही स्टार देणार. आणि आपण स्टारचं तर ठीकच आहे, 15 मिनिटामध्ये सांगितलंय तेही ठीक आहे. पण आम्ही काय काय मागवलंय आणि त्याचं तुम्हाला ते वर्थ इट आहे का? तुम्हाला ते असं वाटतं का की हे वर्थ इट आहे म्हणून, की जेवढं काही आहे आम्ही सॅम्पल किती ॲज अ सॅम्पलच म्हणायला लागेल की फर्स्ट दिस इज अवर फर्स्ट डिलिव्हरी. त्याच्यामुळे काय जास्त काहीच नाही मागवलंय मी. बटाटे मागवलेत 2 किलो, वांगी मागवलेत आणि काय कणीस मागवले. आता एवढं सगळं आपण सांगणं शक्य नाही, पण जे काही मागवलंय ना ते 15 मिनिटात येतं का हे बघायचंय. आणि किती डिलिव्हरी पार्टनर कोण आहे ते पण देते. ओके, आय एम जागीर, युअर डिलिव्हरी पार्टनर. वा, म्हणजे हे असं आहे की सगळं ते येतं आपल्याकडे, चांगली गोष्ट आहे. पण आणि ही आमची ब्लिंकिटची पहिली डिलिव्हरी आहे. आम्ही पहिल्यांदा डिलिव्हरी घेतोय, व्हेजिटेबलची डिलिव्हरी घेतोय. याच्या अगोदर किसान कनेक्ट 1-2 वेळा वापरलं होतं, किसान कनेक्ट वापरलं, ते पण चांगलं होतं. आता हे चांगलं आहे की नाही ते पण बघूया. आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे ब्लिंकिटबद्दल किंवा ऑनलाईन ॲपबद्दल? ट्रेडिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा घरी बसल्या करावं की बाहेरून मागवावं? आज वर्किंग प्रोफेशनलसाठी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणणं आहे की आपण सोशलायझेशन करूनच भाजी वगैरे आणावी बाहेर जाऊन, म्हणजे कारण ती एक आपल्या नजरेने आपल्या ह्याने बघून घेता येते. 5 रुपये स्वस्त पडतं. आणि पण एक आहे की हे कसं तेवढंच मागवलंय फक्त मापात. बाजारात गेलं की एका सोबत आणखीन 4 घेऊन होतं. हे पण तितकंच खरं. आता 13 मिनिट राहिलेत, बघूया येते की नाही. आपण जे मागवलंय ब्लिंकिट वरून तेव्हा दाखवतं ऑलमोस्ट ॲट युअर डोअर स्टेप. आणि 7:39 झालेले आहेत. 15 मिनिटामध्ये डिलिव्हरी होती. तर हे बघू शकता आलेला आहे, खूप जवळ आहे, 700 मीटरच्या आसपास आहे, तो येतोय. आणि व्हॉट्सो एव्हर जे आहे ते खरं आहे. आणि काय म्हणतात ना, त्यांच्या जी क्विक डिलिव्हरी आहे त्याच्यासाठी आपण 100/100. गॉड, 7:30 वाजता आम्ही ब्लिंकिटवरती व्हेजिटेबल ऑर्डर केलेली होती आणि 7:39 झालेली आहेत. आपली डिलिव्हरी हजर झालेली आहे. म्हणजे कोल्ड स्टोरेज आहे, कोल्ड स्टोरेज मधून असतात. कोथिंबीर ऑर्गॅनिक मागवली होती. हा, ओके. पोटॅटो, हा बघ खराब आहे पोटॅटो. अरे बघितलंस? ठीक आहे, आता बोल. आता बोल. आलंय का सगळं? वांगी आणि हे सो इतकंच मागवलेलं. किती रुपयाचं आहे? 187. अरे बापरे, 187 रुपयात किती आलं असतं? आपण आज एक प्रयोग करून बघितला आणि 187 रुपयाचे ह्याच्यामध्ये हे 2 किलो बटाटे, ही कांदा पात, हे 2 मके, वांगी किती आहेत? पाव किलो वांगी. आणि हे 30 रुपये, 27 रुपयाची आहेत वांगी. 27 रुपयाची वांगी. आणि हे किती रुपये? 40 का 42 रुपये. आणि खरं सांगायचं तर आपण डिलिव्हरीसाठी, त्यांची जी डिलिव्हरी आहे त्या डिलिव्हरीसाठी आपण त्यांना 100 नाही 200 मार्क सुद्धा देऊ शकतो. 11व्या मिनिटाला त्यांची डिलिव्हरी इथे हजर होती. परंतु जे त्यांनी डिलिव्हर केलं ते इतक्या गोष्टी चांगल्या नव्हत्या. कारण तुम्ही बघू शकता, हा बटाटा बघा, हा बटाटा पूर्ण खराब आहे. काही बटाटे चांगले नाही आहे त्याच्यामध्ये. एक बटाटा पूर्ण खराब आहे. हे बघा, हा थोडासा ओला वगैरे आहे. कोल्ड स्टोरेजचा माल आहे. हे पण पूर्णपणे थंड आहेत. आता अजून बघितलं नाही आहे. वरचं पानं बघून तरी असं वाटतंय की हे बऱ्यापैकी आतून सुकलेलं असावं असं वाटतंय. त्याच्यामुळे क्वालिटी वाईज ब्लिंकिटला किती, ग्रॉसरी ठीक आहे, ग्रॉसरीला काही प्रॉब्लेम ग्रॉसरीला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण व्हेजिटेबलसाठी आपण याला किती मार्क देशील? 100 पैकी किंवा 10 आउट ऑफ 5 वगैरे? 5 मी तर नाही, कारण मी 10 5 पण देणार नाही. कारण हे बटाटे वगैरे बघून बघा, हा बघा कुजलेला बटाटा दिलाय
आणि भाजी पण काही इतकं हे नाही आहे. ठीक आहे, हे नाशिवंत गोष्टी असतात ते खराब होऊ शकतात, पण त्याला मी 3 किंवा 4 रेटिंग देतो. आपल्याला आवडलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही याच्यापुढे व्हेजिटेबल वगैरे मागवणार नाही आहे, फक्त ग्रोसरी मागवू शकतो. तुमचं काय मत आहे? कसं कोरडा माल मागवू शकतो. तुमचं काय मत आहे ते देखील सांगा. सांगा माहिती. आणि ह्याच्यासाठी आपण पूर्णपणे अनहॅपी. ती प्राजक्ता खूपच नाराज झालेली आहे, चिडलेली आहे माझ्यावर, कारण मी माझ्या हट्टाने सांगितलं की बाबा मागव, आपल्याकडे ऑनलाईन डिलिव्हरी आहे. त्याच्यासाठी जे काही मागवलं ते तुम्ही बघताय. इतकं सगळं ते खराब निघालं. हे बघा, हे काय आहे? ते काय म्हटले की हे काय आहे? ऑर्गॅनिक आहे. आता ही एवढी ऑर्गॅनिक असू शकेल का? म्हणजे तुम्ही काही करून तुम्ही गिरायकाला काही विकणार का? ही कोथिंबीर आहे, ह्याला कोणी कोथिंबीर म्हणू शकतं? दाखव इकडे, एवढा जाडा आहे बुंदा. याच्यामध्ये वास घेऊन बघूया. याला काय वेगळाच वास येतोय. पूर्ण पाणचट आहे. त्याच्यानंतर हे बघा, ते बटाटे, हा असा बटाटा डिलिव्हर केला, थंडगार एकदम. हां, हे बघा असे ओले पाणारलेले बटाटे. त्याच्यानंतर ही वांगी सुद्धा कोल्ड स्टोरेजची आहेत. आता ती 8 दिवसाची 10 दिवसाची किती असू शकतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, मकासुद्धा थंडगार आहे आणि इथून पुढे पाणारलेला आहे. त्याच्यामुळे हे गोष्टी, हा बघा, हा तर पूर्णपणे बाहेरून सुकलेला दिसतोय. हा तुम्ही घराच्या मध्ये नॉर्मल टेम्परेचरला ठेवला तर पुढच्या 2 तासामध्ये हा खराब होऊन जाईल. अशा गोष्टी आहेत. आमचा एक ॲडवाईस राहील की व्हेजिटेबलच्या नादाला लागू नका. आम्ही थोडे पैसे फुकट घालवले, तुमचे जायला नाही पाहिजेत, म्हणूनच आम्ही असे ब्लॉग घेतो, आमच्या आयुष्यातल्या गोष्टी दाखवतो. आमच्या बाबतीत काय काय चुकीचं घडतंय, काय काय बरोबर घडतंय, मग आमच्यामध्ये कशी चिडचिड होते, कसं काय काय प्रॉब्लेम होतो, ते आम्ही सगळे तुम्हाला. तरी राग येतो तुम्हाला? हां, काय सकाळ सकाळ चिडचिड करतेस? हो, ज्याला करायला अशा लागतं ना तो गोष्टी- चिडचिड करतो. तुम्ही कशाला कराल? अशा गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवत असतो, जेणेकरून तुम्हाला याच्यातून काही ना काहीतरी नॉलेज मिळेल, शिकायला देखील मिळेल. आणि बघूया, वाजलेले आहेत 8:15. डिलिव्हरी फास्ट, म्हणजे असं म्हणतात ना, ऑपरेशन सक्सेसफुल बट पेशंट डेड. डॉक्टरने ऑपरेशन तर केलं, सक्सेसफुल झालं ऑपरेशन, पण पेशंटच राहिला नाही. अशी काही शिकत आमच्या ऑनलाईन डिलिव्हरीची आज झालेली आहे.